32,000. अशा कोणत्या गोष्टी ज्यामुळे नरेंद्र बनला स्वामी विवेकानंद? नमस्ते मित्रांनो, तुम्ही पाहताय तेजस्विनीज म्युझिक अँड व्लॉग. आणि आज आपण चर्चा करणार आहोत सुविख्यात आध्यात्मिक गुरु स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये झाला होता. म्हणून हा दिवस सर्व भारतभर युवा दिन म्हणून साजरा करतात. 4 जुलै 1902 मध्ये त्यांचे परलोकगमन झाले. केवळ 39 वर्षांच्या या जीवनयात्रेत त्यांनी संपूर्ण जगाला, या देशाला खूप सुंदर विचार दिले. त्यातला एक जरी विचार आचरणात आला तरी जीवन बदलू शकते, एवढे सामर्थ्य विवेकानंदांच्या विचारधारेमध्ये आहे. 1893 मध्ये शिकागो धर्म परिषद आयोजित केली होती. त्या धर्म परिषदेतील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो ही त्यांच्या भाषणाची सुरुवात तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयाला भिडली होती. सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. त्यांचे गुरुदेव रामकृष्ण परमहंस यांचे ते प्रिय शिष्य होते. विवेकानंदांचे चरित्र आणि त्यांचे विचार यातून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यापैकी काही महत्त्वाच्या गोष्टी प्रत्येकाने आचरणात आणायला हव्यात. पहिली सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे दया. प्रत्येक मनुष्यात दयाभाव असायला हवा. एक गोष्ट मी अगदी लहानपणी ऐकली होती, ती या दयाभावनेशी संबंधित आहे. स्वामी विवेकानंदांच्या गुरुमाता शारदा देवी यांनी एकदा स्वामीजींकडे चाकू मागितला. स्वामी विवेकानंदांनी शारदा मातेला चाकू आणून दिला, पण चाकूची धार ही स्वामीजींनी स्वतःच्या हातात पकडली आणि चाकूची मूठ त्यांनी आईच्या बाजूला केली. शारदा मातेने खूप स्नेहल दृष्टीने स्वामीजींकडे पाहून आशीर्वचन दिले की बेटा, मोठा होऊन तू खूप लोकांची मदत करशील आणि अनेक जणांचे स्नेह तुला मिळेल. कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून स्वतः संघर्ष करण्याचे धाडस तू खूपच लहान वयात दाखवले आहेस. या गोष्टीवरूनच समजते की विवेकानंद किती दयाळू होते. घरातील लहान मुले खेळत बागडत असताना त्यांचा सहज भाव असतो, परंतु त्यांच्या चांगल्या कामाची दखल घेऊन जर त्यांच्या कामाचे आपण कौतुक केले तर भविष्यातही अनेक सत्कृत्य करण्यासाठी ती प्रोत्साहित होतात. याचेच उत्तम उदाहरण म्हणजेच स्वामी विवेकानंद. दुसरी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे ध्येयावर लक्ष केंद्रित करणे. स्वामी विवेकानंदांनी म्हटलेच आहे की उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्ततक वयो वदंती. कठोपनिषद. स्वामीजी म्हणतात की ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे, ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे, तो देश, तो समाज एकदा डोळ्याखालून घालावा. म्हणून स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भ्रमण केले. ते एकदा समुद्राच्या काठी उभे राहिले. स्वामीजींचे लक्ष गेले की समुद्राच्या मध्यभागी 1.5 फरलांग अंतरावर 2 शिलाखंड आहेत आणि ते पाण्याच्या भरपूर वर आहेत. त्यांनी तिथे असणाऱ्या त्या नावाड्यांना विचारले, हे काय आहे? तेव्हा नावाडी म्हणाले, याला श्रीपाद शिला असे म्हणतात. स्वामी विवेकानंदांच्या मनात आले की आपली भारत यात्रा आता संपत आहे. आपण देशाच्या टोकापर्यंत आलेलो आहोत, पण जिथे आपण उभे आहोत ते देशाचे टोक नाही, तर तो शिलाखंड हेच देशाचे टोक आहे. त्या शिलाखंडावर जाऊन कन्याकुमारीच्या चरणी भारत यात्रा समर्पित करावी. स्वामी विवेकानंदांनी एका नावाड्याला सांगितले, बाबा रे, मला तू त्या शिलाखंडावर सोड. नावाड्याने सांगितले, तुम्हाला 5 पैसे मला द्यावे लागतील. स्वामीजी म्हणाले, माझ्याकडे पैसे काहीच नाहीत. मी निष्कांचन संन्यासी आहे. नावाडी म्हणाले, ते तुमचं तुम्ही बघा, आम्ही पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. स्वामी विवेकानंदांनी एकदम त्या सागरामध्ये उडी मारली. कल्पना करा, 1.5 फरलांग अंतर पोहत जायचे होते. त्यात स्वामीजींना आणखीन एक धोका माहीत नव्हता. कन्याकुमारीच्या त्या समुद्रात शार्क मासे आहेत. या शार्क माशांचा जबडा इतका जबरदस्त असतो की
त्यातले दात हे हत्तीच्या सुळ्यांसारखे असतात. एखादा मनुष्य जर त्यात सापडला तर ते त्याला काकडीसारखे तोडून तोडून खाऊन टाकतात. तेव्हा त्या नावाड्यांच्या लक्षात आले की हा कोणी सामान्य मनुष्य नव्हे, तर कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे. स्वामीजी श्रीपाद शिलेवर पोहोचून तिथे 3 दिवस ध्यानस्थ बसले. नावाड्यांना खूप वाईट वाटले. 5 पैशासाठी आपण या व्यक्तीला नावेने सोडले नाही. परंतु यामुळेच स्वामीजींचा अंतस्थ अग्नी प्रदीप्त झाला. स्वामीजी म्हणतात की जितका विरोध असेल, जितकी प्रतिकूलता असेल, तितका माणसातला अंतस्थ अग्नी प्रदीप्त होत असतो. अनुकूलतेमुळे माणसातले फूल कोमेजून जाते. त्याला जरा संघर्ष करता आला पाहिजे, थोडी संकट असली पाहिजेत, थोडा विरोध असला पाहिजे, म्हणजे माणसातील अंतस्थ चेतना फुलते. आपले सर्वोत्कृष्ट ध्येय निर्धारित करून आपले लक्ष ध्येयावर केंद्रित केले पाहिजे आणि त्या मार्गावर वाटचाल करत राहिले पाहिजे. हे आपल्याला स्वामी विवेकानंद यांच्याकडून शिकायला मिळते. आणखी एक महत्त्वपूर्ण घटना जी स्वामी विवेकानंदांच्या जीवनात घडली. स्वामी विवेकानंद देश विदेशात धर्मप्रचाराचे कार्य करत होते. तिथे त्यांना देश विदेशातील खूप लोक भेटायला आले होते. त्यातील महिलांच्या रांगेतील एक महिला त्यांना बोलली की तुमच्या बोलण्यामुळे आणि विचारांमुळे मी खूप प्रभावित झालेली आहे. तुम्ही खूप तेजस्वी आहात. तुमच्यासारखा तेजस्वी पुत्र व्हावा म्हणून तुमच्याशी विवाहबद्ध होण्याची माझी इच्छा आहे. तेव्हा स्वामी विवेकानंद म्हणाले, मी एक संन्यासी आहे. माझ्यासारखा तेजस्वी पुत्र असावा अशी तुमची मनोकामना आहे, तर मला तुमचा पुत्र समजा. या घटनेवरून स्वामी विवेकानंदांची धर्मपरायणता आणि मर्यादांचे पालन लक्षात येऊन ती युवती म्हणाली, स्वामीजी, खरंच तुम्ही ईश्वर स्वरूप आहात. तुम्ही तुमच्या धर्माच्या मार्गावरून थोडेही विचलित न होता तुमचे कार्य करत आहात. ही छोटीशी घटना सर्वांना एक महत्त्वपूर्ण गोष्ट शिकवते. ती म्हणजे स्त्रीचा सन्मान करा. कारण जिथे नारीचा अपमान आहे तिथे महाभारताची सुरुवात आहे. आणि सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट, जीवनात आपल्या मार्गदर्शकांना कधीही विसरू नका. आजच्या काळात आपण प्रगती करतो, मार्गदर्शक आपल्याला मार्गदर्शन करतात, गुरु आपल्याला मार्ग दाखवतात आणि पुढे जाऊन आपण त्यांना विसरतो. आपण हे विसरतो की गुरु तेच आहेत, मार्गदर्शक तेच आहेत. ध्येयापर्यंत जर आपण पोहोचतो तर त्यामागे गुरुची भूमिका सर्वात महत्त्वपूर्ण आहे. स्वामी विवेकानंद यांचे जीवन त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या चरणी समर्पित होते. प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास त्यांनी गुरूंच्या सेवेत समर्पित केला होता. स्वामी विवेकानंदांनी काही महत्त्वपूर्ण विचार मांडले. ते असे: चिंतन करा, चिंता नव्हे. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. जोपर्यंत जीवन तोपर्यंत शिक्षण.